हॅपी न्यू इयर मित्रांनो. आज या नवीन वर्षाची सुरुवात एका नवीन ट्रेकने किंवा नवीन ठिकाणाने करतोय. भटकंतीचं आजचं ठिकाण ठरवलं आहे ते पनवेल जवळचं रसायनी गाव आहे. आणि रसायनीमध्ये एक कराडे बुद्रुक म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये एक पेशवेकालीन एक किल्ला आहे. तर आज त्या भटकंतीला निघायचं आहे. ही समोर जी उद्ध्वस्त तटबंदी, बुरुज आणि प्रवेशद्वार दिसतंय, हे आहे एका साधारण 250-300 वर्ष जुन्या गढीचे अवशेष. ही पेशवेकालीन गढी म्हणजेच रसायनी जवळच्या कराडे खुर्द ह्या गावातली कराडे गढी. मला अपेक्षित होतं की आज मला गढी अगदी चांगल्या पद्धतीने पाहता येईल, परंतु नुकताच पावसाळा निघून गेला आहे आणि इथे जे गवत माजलं होतं त्यामुळे इथे आता हे गवत जाळण्यासाठी इथे पूर्ण जाळ केला होता, हे असं इथे दिसतंय. गडीच्या एंट्रन्समधून ह्या दरवाजातून असं आत आल्यानंतर इथे हे चौसोपी वाड्याचे अवशेष आहेत. हे गढीचं इकडे रस्त्याकडच्या बाजूचं प्रवेशद्वार होतं आणि इथे समोर दिसतोय एक बुरुज आणि इकडच्या बाजूला एक आणखीन बुरुज होता. पण आता झाडी माजल्यामुळे अवशेष नीट दिसू शकत नाहीयेत. समोर ही एक मनी म्यावाली आहे, कोण शूट करते ते बघण्यासाठी. ह्या वाड्याच्या अवशेषांच्या मध्येच हे कदाचित तुळशी वृंदावन होतं. मागच्या वेळी जेव्हा ह्या गडीला मी भेट दिली होती त्यावेळेला इथं काम चालू होतं ॲक्च्युली. त्यामुळे माझी अशी अपेक्षा होती की कदाचित आता ही जी मी परत भेट देतोय तर त्यावेळेला मला गढी आणखीन चांगल्या सुस्थितीत दिसू शकेल. परंतु आता ह्या वेळच्या फेरीमध्ये माझी पूर्ण निराशा झाली आहे, कारण गढीची अवस्था ही त्यावेळी होती त्याच्यापेक्षा आणखीन जास्त खराब. त्यावेळेला इकडची तटबंदी थोडीफार शाबूत होती, परंतु आता मात्र अगदी मातीचे ढिगारे असल्यासारखंच फक्त दिसतंय. गडीच्या तटबंदीमध्ये इथे असं हे कदाचित त्यावेळेचं शौचकूप होतं. इथे येण्यासाठी इथून अशा पायऱ्या होत्या आणि पायऱ्याने उतरून इकडे शौचकूपाकडे जाण्याची वाट होती. तटबंदीच्या इकडच्या भागामध्ये ह्या बुरुजाजवळ इथे एक विहीर आहे, परंतु आता पार झाडी माजल्यामुळे मला तिथे जाऊन विहीर दाखवणं एवढंसं शक्य. विहीर आता पुरती भरली आणि तिथे एक साप दिसतोय त्या विहिरीमध्ये, त्या पाण्यामध्ये. कदाचित मी ते शूट करू शकेन नाही माहीत नाही, पण तिथे एक साप त्या पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये खूप घाण पडलेली आहे. या बुरुजाचा आकार असा इथे कोणामध्ये एकदम असा प्लेन जो बनवला आहे त्याचं रिझन हे होतं की ह्या बुरुजावरून ह्या विहिरीचं पाणी काढण्याची त्यावेळेला पद्धत म्हणजे होती, इथे सोय केलेली होती. तर त्यामुळे बुरुज असा गोल न ठेवता त्याला असं कोन केलेलं आहे आणि वरून तटबंदीच्या वरूनच बुरुजावरून ह्या विहिरीचं पाणी काढलं जायचं, जे गडीमध्ये आतल्या वापरासाठी यूज व्हायचं. ही गडीची पूर्वेकडील बाजू आणि ह्या बुरुजाच्या खाली सुद्धा तिथे समोर एक पायऱ्यांची विहीर आहे, पण आता तिथे मला जाता येत नाही आहे. अडचण खूप आहे आणि इथे कुंपण टाकलेलं आहे. त्या कुंपणातून म्हणजे इथे जे लोक राहतात ते आत जायला तिकडे परवानगी देत नाही आहेत.
त्यामुळे मी ती विहीर तुम्हाला आता दाखवू नाही शकणार. पण समोर जो भाग आहे, हा समोरचा जो भाग दिसतोय, मी तो झूम करतोय, ह्या भागामध्येच तिथे ती विहीर आहे. गढी आता अगदी शेवटच्या घटका मोजते आणि येणाऱ्या काही काळामध्ये, काही वर्षामध्ये हेही अवशेष पाहता येतील की नाही ह्याबद्दल शंका आहे. 3 वर्षापूर्वीच ह्या गडीला भेट दिली होती आणि त्यावेळची गडीची अवस्था आणि आत्ताची अवस्था ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेला बऱ्यापैकी काही अवशेष पाहता आले होते, पण आज मात्र पुरती नासधूस झाली आहे गडीची. ही गडीची रस्त्याकडील बाजू आणि हा समोर दिसतोय हा बुरुज. या गडीचे 4 बुरुज आज आज अस्तित्वात, बाहेरच्या बाजूने अस्तित्वात दिसतात, पण आतून मात्र ते पुरते ढासळलेले आहेत. तटबंदीसुद्धा इकडे जेवढी दिसते एवढाच भाग ह्या तटबंदीचा आता शाबूत आहे. बाकी पलीकडच्या बाजूने तटबंदी पुरती नासधूस झालेली आहे. मागच्या वेळेला जेव्हा मी ह्या गडीला भेट दिली होती त्यावेळेला अगदी ह्या बुरुजांवरती उभं राहून मला शूट करता आलं होतं, परंतु ह्यावेळी मात्र गडीची अवस्था आणखीन जास्त खराब झाली. त्यामुळे माझी पुरती निराशा झाली. इकडे इथून जवळच पाताळगंगा नदी वाहते आणि ह्या पाताळगंगा नदीच्या पात्रामध्ये पूर्वी लहान आकाराची गलबतं व्यापारासाठी वापरली जात होती. म्हणजे नदीचं पात्र त्यावेळेला बऱ्यापैकी मोठं होतं, त्यामुळे व्यापार करण्यासाठी गलबतं येऊ शकत होती इथे. ही साधारण ह्या गडीचा इतिहास हा म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळातली ही गढी आहे आणि नंतरच्या काळामध्ये इकडचे ही कुलकर्णींच्या ताब्यात होती ही गडी. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ऑक्शनमध्ये लिलाव झाला आणि ह्या लिलावामध्ये इकडचे वैद्य म्हणून एक कुटुंब होतं, त्या वैद्य कुटुंबाने ही गढी विकत घेतली होती. म्हणजे ही गढी आज खाजगी मालमत्ता आहे, परंतु खाजगी मालमत्ता असूनसुद्धा दुर्दैवानं ही गडी सांभाळली जात नाही, त्याची डागडुजी होत नाही आहे. पुरातत्व विभाग किंवा सरकार ह्या गढीकडे लक्ष देईल की नाही हे माहीत नाही, कारण ही गढी आता पुरातत्व विभागाकडे नाही आहे. ही गढी खाजगी मालमत्ता असल्यामुळे ज्यांच्या मालकीची ही गढी आहे ह्या गढीचं दुरुस्ती करणं, डागडुजी करणं ही त्यांचीच जबाबदारी बनते. परंतु दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की ह्या गढीकडे आता ना सरकारचं लक्ष आहे आणि ना ही गढी ज्यांच्या अखत्यारीत आहे, ज्यांच्या मालकीची आहे, त्या वैद्य कुटुंबांचे ह्या गढीकडे लक्ष आहे. त्यामुळे हा इतिहासाचा ठेवा पुढच्या काही काळामध्ये आपल्याला बघण्यासाठी राहील की नाही ह्याबद्दल शंका वाटते. एक इतिहासप्रेमी म्हणून निराशेनं मला असं सांगावंसं वाटतं की ज्यांच्या पण अखत्यारीत ही गढी आहे, ज्यांच्या पण मालकीची ही गढी आहे, त्यांनी निदान ह्या गढीची डागडुजी, आतली साफसफाई एवढं तरी करावं, जेणेकरून हा इतिहासाचा ठेवा पुढच्या काही काळासाठी, काही काळापर्यंत लोकांना पाहता येईल. माझा व्हिडिओ इथेच संपवतोय आणि तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओज त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील. सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.